क्रीडा स्पर्धा ही व्यक्तीच्या सुप्त गुणांना वाव देणारी एक प्रभावी साधन आहे। यातून केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर मानसिक विकासही घडतो। आजच्या आधुनिक युगात क्रीडा आणि पारंपरिक खेळ हे समाजाला नवीन दिशा देण्याचं साधन बनलंय। नगर विकास विभाग कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं केलेलं आयोजन ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। नगर विकास विभाग कोल्हापूर जिल्हा वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील दसरा स्टेडियमवर मोठ्या उत्साहात पार पडलं। यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते। आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की क्रीडा ही समाजाच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी महत्त्वाची आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपल्या लोकपरंपरेला पूरक असं वातावरण तयार होतं। त्यामुळे अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलता येतो। कोल्हापूर जिल्हा क्रीडा स्पर्धा ही फक्त खेळांपुरती मर्यादित नसून ती आपल्या संस्कृतीला वृद्धिंगत करण्यासाठीही महत्त्वाची आहे। यड्रावकर म्हणाले, जगाच्या पाठीवर कोठेही गेलात तरी भारतीय क्रीडा आणि संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो। आपण आपल्या जिल्ह्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना उजाळा दिला तर कोल्हापूरचं नाव क्रीडा क्षेत्रात उच्च पातळीवर झळकेल। ही जबाबदारी आपण सर्वांनी मिळून उचलली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, नागेंद्र मुतकेकर, माजी मुख्याधिकारी संजय गायकवाड, माजी नगरसेवक राजेंद्र झेले, राहुल बंडगर व कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।